हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बागलपारडी, कानोसा, खासमापूरवाडी, डिग्रस, सालापूर, रेडगाव, वडगाव, सोमठाणा, दाभडी आणि परजना या गावांमधील अनेक केळी बागा जमीनदोस्त झाल्यात। नुकसानग्रस्त भागाची वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे। शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात। तसेच शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं। इकडे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायले। आज बघितलं असं पाऊस पडला की जोरातच पडायला, वारं वावधान सगळ्यात जास्त आहे। मागच्या 5 वर्षापासून सातत्यानं या रोडलाच आम्ही यायलो होतो, खासमापूरवाडीपर्यंत, गिरगावपर्यंत पारडी पण सुरू व्हायली। सगळ्यात जास्त नुकसान पारडीचं व्हायले। पारडीमध्ये गेल्या वर्षी बागा उद्ध्वस्त झाल्या, तुम्ही दाभडीच्या बघितल्या असेल, दाभडीच्या गेल्या, त्यानंतर सोमठाणा असन, गिरगाव असन, खासमापूरवाडी असन, कुरुंदा असन, या विभागामध्ये सातत्यानं मागच्या 5 वर्षापासून वारं वावधान पावसाळ्याच्या अगोदर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायले। आणि ज्या शेतकऱ्यानं इथं कष्ट करून घाम गाळून जे केळी पिकविलेली त्या केळीचं मार्केटला न्यायच्या टाईमलाच आता महिन्याभरात येतो, त्या महिन्याभरामध्ये आता त्याचं एका महिन्यानंतर ज्या बाजारात जाणार होते त्या केळीचं आता नुकसान झालेले। आणि या भागातील शेतकरी, कष्टाळू शेतकरी सातत्याने इसापूर धरणाचं पाणी यायला आहे, त्याच्यानंतर आमच्या येलदरी धरणाचं पाणी आहे। दोन्ही धरणाचं पाणी पलीकडल्या साईडला आहे ना, त्यामुळे पलीकडल्या साईडला येलदरीचं आहे ना, इकडे इसापूरचं धरण दरवर्षी भरते। त्यामुळे या विभागातील कष्टकरी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाच्या बाबतीमध्ये केळीचं उत्पादन हे घेतात आणि केळीला पाणी जास्त लागते। प्रचंड वर्षभर मेहनत करण्याचं काम त्याच्या माध्यमातून होत असते। या शेतकऱ्याचं याच्यावर सगळंच अवलंबून असते। कर्ज काढलेलं आहे, त्या कर्जाच्या जीवावर या केळीच्या जीवावर आता त्या विद्यार्थ्यांना घरच्या लेकराबाळाला शिकविण्याचं काम असू द्या, साल काठावर घालायचं काम असू द्या, या शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत असते। पण आता दरवर्षी असं जर नुकसान होत असेल आणि चक्रीवादळाचा तडाखा पर्टिक्युलर याच भागात व्हायला, आमच्या इकडं आता बघितलं असून तुम्ही हट्टा, आडगाव इथं खूप मोठ्या प्रमाणावर तिथं पाऊस झाला। मागच्या काळामध्ये भोगाव, धानोऱ्याला तिथं केळीचं नुकसान झालेलं आहे, पण त्या विभागामध्ये पोल पडलेत, बाकीचे काही नुकसान झालेत, शेतकऱ्याचं नुकसान झाले, पण केळीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान या बागलपारडी गावात आणि या पंचक्रोशीत झालेलं आहे। त्यामुळं या अधिवेशनामध्ये आपण आमचे TO साहेब आलेत, कलेक्टर साहेबाकडे आपण 6-6:30 वाजता संध्याकाळी 5:30ला झालं आपलं, 6-6:30ला यांची शेतकऱ्याच्या नावासकट आपण सगळी तिथं रिपोर्टिंग कलेक्टरकडे पण केलेली आहे। TO साहेब आलेत, तहसीलचे लोक आलेत, पंचनामा करणार, आपण सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार, सभागृहात मांडून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार। पण दातं करून पोट भरत नाही, शेतकऱ्याचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। आणि हे नुकसान जर भरपाई करायचं असलं तर शेतकऱ्याला तुम्ही म्हणसाना तर तुम्हीच लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही तिथं समाविष्ट आहेत, पण तिथं जरी समाविष्ट असलो आपण तरीसुद्धा शेतकऱ्यांना ज्या अटी लावलेल्या आहेत कर्जमाफीच्या बाबतीमध्ये, त्या सरसकट कर्जमाफी करण्याच्या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये पावसाळी आपण तिथं प्रश्न विचारू। बरं, आता हे नुकसान तुम्ही ज्या शेतात आले